एज्युकेशनल इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जर MDM ॲप ओपन केल्यानंतर जर तुम्हाला पुढे ब्लँक आणि पांढऱ्या रंगाची स्क्रीन दिसत असेल, ॲप्लिकेशन ओपन होत नसेल, तर आपल्याला एक स्टेप करता येईल। मोबाईलच्या सेटिंगमध्ये जा। सेटिंगमध्ये गेल्यानंतर ॲप्स नावाची जी टॅब आहे त्या ॲप्समध्ये गेल्यानंतर इथून तुम्हाला MDM हे ॲप्लिकेशन शोधायचं आहे। MDM ॲप्लिकेशन शोधल्यानंतर ते ॲप्लिकेशन ओपन करा। ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला ओपन, अनइन्स्टॉल, फोस्टॉप असे टॅब दिसतील वरती, आणि खाली नोटिफिकेशन, परमिशन्स, स्टोरेज अँड कॅचे नावाचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती टच करा, आणि इथे जो कॅचेस आहेत त्या क्लिअर करायच्या आहेत तुम्हाला। ओके, क्लिअर कॅचे, तर क्लिअर कॅचे करा आणि तुमचा MDM ॲप्लिकेशनचा स्टोरेजसुद्धा क्लिअर करा। ओके, माझ्याकडे जे ॲप्लिकेशन आहे ते योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे वर्क करतं आहे, म्हणून तिथे काय मी क्लिअर स्टोरेज करत नाही। क्लिअर स्टोरेजसुद्धा करा। क्लिअर स्टोरेज केल्यानंतर तुम्हाला नव्याने तुमचा मोबाईल नंबर टाकून OTPने ॲप्लिकेशनवरती लॉग इन करता येईल आणि ॲप्लिकेशन अतिशय चांगल्या प्रकारे वर्क करेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।